तर आज आपण आलेलो आहोत बद्रीनाथ विष्णू मंदिर, जे पनवेल खालापूर रस्त्यावर आहे. महडवरून येताना सहज ही भगवान शंकराची मोठी मूर्ती दिसली. तर नेहमीच ही मूर्ती मी बघतो, पण आज खास गाडी थांबवून इथे आलो आणि इथे आल्यावर कळलं की हे मंदिर महादेवाचं नसून श्रीहरी विष्णू नारायणाचं आहे. तर समोर आपण पाहू शकतो की इथे प्रभू श्रीराम आणि श्रीकृष्णाच्या राधाकृष्णाच्या मूर्ती आहेत. तर आता मी जिथे चाललो आहे ते प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. म्हणजे इथे छोटी छोटी ही मंदिरं बनवलेली आहेत. इथे माझं आराध्य दैवत प्रभू श्रीराम आहे, बाजूला लाडका श्रीकृष्ण आहे. तर आपण दर्शन घेऊया प्रभू श्रीरामाचं. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीतयापतये नमः. जय जय श्रीराम. आपलं 4 धाममधलं जे एक मंदिर आहे बद्रीनाथ, त्या बद्रीनाथाची ही हुबेहूब प्रकृती किंवा प्रतिकृती जी आहे, जी इथे आपल्या पनवेल खालापूर रोडला उभारण्यात आलेली आहे. इथे प्रचंड मोठा प्रभू भगवान महादेव शिवशंकराचा एक पुतळा आहे, भगवान महादेवाची मूर्ती आहे आणि समोर चालत जाताना हे बद्रीनाथाची प्रतिकृती आहे. सुरुवातीला मला असं वाटलं की हे भगवान शंकराचंच मंदिर आहे, पण जेव्हा पुढे गेलो आणि लांबून ती कमान दिसली ना, तेव्हा कळलं की बद्रीनाथाचं मंदिर आहे. आणि इथे लिहिलेलं पण होतं की बद्रीनाथजी मंदिर. आता बद्रीनाथ म्हणजे भगवान विष्णू, इथेच नरनारायणाने म्हणजे भगवान विष्णूचेच अंशावतार असलेले नरनारायण यांनी तपश्चर्या केलेली. नर म्हणजे अर्जुन आणि नारायण म्हणजे विष्णूच. तर ही जी प्रतिकृती आहे ना, ही लांबून मला दिसली तेव्हाच मला कळलं की बद्रीनाथाचं मंदिर. तर अशा पद्धतीने आपण भगवान जगन्नाथाच्या या मंदिरामध्ये प्रवेश करत आहोत. आणि इथे प्रचंड अशी मोठी घंटा आहे आणि तिचा आवाज भयंकर मोठा आहे. अंगामध्ये स्फुल्लिंग तयार होतं, निर्माण होतं. आपण आवाज ऐकूया. बघा जिने कसे आहेत. समोर इथे शंकर आहे, ब्रह्मा विष्णू महेश्वराच्या मूर्त्या आहेत. परत विष्णूची मूर्ती आहे, गणपती बाप्पा आहेत, 2 गणपती बाप्पा आहेत. आणि हे जिने असे इथे केले. हे सिमेंटचं बांधकाम आहे सगळं. हे सिमेंटचं बांधकाम आपल्याला दिसतंय इथे. आणि आता आपण मंदिराच्या मूळ गाभाऱ्यामध्ये प्रवेश करत आहोत. फार कोणी म्हणजे गर्दीच नव्हती, 2-3 लोकच होती. आणि आता आपण भगवंताच्या या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि इथे आपल्याला भगवान विष्णूची म्हणजे बद्रीनाथाची मध्ये मूर्ती दिसते. इथे आदिशंकराचार्य गणपती बाप्पा आहे, गरुड देव आहे, त्याच्यानंतर नरनारायण आहेत, नारद मुनी आहेत आणि उद्धव म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे जे हे होते चुलत भाऊ उद्धव यांची देखील मूर्ती आहे. आणि श्रीकृष्णाने अवतार समाप्तीच्या वेळी त्यांचं स्वतःचं वैष्णव धाम असणाऱ्या बद्रीनाथला जाऊन तपश्चर्या करायला सांगितलेली. अशा पद्धतीने हे पनवेलमध्ये भगवंताचं हे स्थान आपल्याला दिसतंय. फार सुंदर असं मंदिर आहे. आपण थोडा कॅमेरा फिरवून बघूया. इथे स्तंभ आहेत आणि मला वाटतं इथे हे मंदिराचे जे संस्थापक आहेत त्यांचे हे फोटो म्हणजे असे त्यांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार करून झाल्यावर आपण आपल्या पद्धतीप्रमाणे देवाला प्रदक्षिणा मारणार आहोत.
नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण बोला नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण 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 प्रदक्षिणा मारताना मी आता जिथे चाललो आहे तिथे एक मूर्ती दिसली. भगवान महादेवाच्या त्या मूर्तीखाली ही छोटी मूर्ती आहे. ती घंटाकर्णाची मूर्ती आहे. घंटाकर्ण म्हणून आहेत. मला वाटतं कदाचित शंकराच्या गणांमधील एक असावेत. श्रीमन्नारायण नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हो नारायण नारायण. मूळ बद्रीनाथ धामला अशीच हुबेहूब प्रतिकृती तिकडची जी आहे सेम असंच हे मंदिर इथे म्हणजे जे सुरुवातीची जी प्रवेशद्वार आहे ते सेम हुबेहूब तशाच्या तसं इथे बनवण्यात आलेलं आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.